सपना जाटव, वय वर्ष 25, राहणार मेरठ, उत्तर प्रदेश. इथली 25 वर्षाची ही युवती आहे. हिचं लग्न रविशंकर जाटव नावाच्या एका 28 वर्षाच्या तरुणासोबत झालेलं आहे. आता ही जेव्हा 7 वर्षाची होती, त्याच वेळेला तिच्या आई-वडिलांचं निधन झालेलं आहे. त्याच्यामुळे तिची जी बहीण आहे सरिता आणि तिचे भाऊजी यांच्याकडे तिचं जे पुढचं शिक्षण असेल किंवा त्यांनी तिला वाढवलं आहे, मोठं केलं आहे आणि आता हेच दोघं तिच्यासाठी आई-वडिलांच्या जागेवरती आहेत. हिच्या लग्नाचं वय जवळ आल्यामुळे नवरा बघायला सुरुवात केली आहे. वर संशोधन सुरू केलं आहे. त्याच्यामुळे रविशंकर ह्या व्यक्तीचं स्थळ किंवा या तरुणाचं स्थळ तिला आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग इतर सगळे चौकशी वगैरे करून झाल्यानंतर यांचं जे लग्न आहे हे ठरलेलं आहे. लग्न ठरल्यानंतर ही सासरी नांदायला गेलेली आहे. सुरुवातीचे सणवार हे सगळेच जे गोष्टी असतात हे देखील ह्या दोघांच्या बाबतीमध्ये घडत येत होते आणि 26 जुलैचा तो दिवस होता. या दिवशी सपना तीज सणासाठी आपल्या माहेरी परत गेलेली आहे, म्हणजे बहिणीच्या घरी गेलेली आहे. दुसऱ्या बाजूला तिचा जो नवरा आहे, हा नवरा सासरी म्हणजे सपनाच्या सासरी घरी एकटा होता आणि तो फोन करतोय. 1 ऑगस्टचा तो दिवस होता. त्या दिवशी त्यांनी आपल्या बायकोला फोन केला आहे. बायकोला तो म्हणतोय की मला काही स्वप्न पडत आहेत आणि वाईट स्वप्न आहेत, त्याच्यामुळे मला तुला भेटायचं आहे. आता आपल्या नवऱ्याला स्वप्न पडत आहेत, आपला नवरा कुठल्यातरी काळजीमध्ये आहे, अडचणीमध्ये आहे. त्याच्यामुळे ती म्हटली की ठीक आहे, जर का तुम्हाला वाटतंय मला भेटावंसं तर तुम्ही मला भेटायला येऊ शकता. त्याच्यामुळे 2 ऑगस्ट 2025 या दिवशी रविशंकर आपल्या बायकोला म्हणजे सपनाला भेटण्यासाठी म्हणून तिच्या माहेरी म्हणजे सपनाच्या बहिणीच्या घरी तिथे आलेला आहे. घरी आल्यानंतर तो चौकशी करतोय की भाऊजी कुठे गेलेत. तर भाऊजी बाहेर गेलेले होते, म्हणजे सरिताचा नवरा बाहेर गेलेला होता. मुलं कुठं आहेत? मुलंसुद्धा इतर ठिकाणी खेळायला गेलेली होती. घरामध्ये कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे रविशंकर थेट ज्या खोलीमध्ये सपना होती त्या दुसऱ्या मजल्याच्या खोलीमध्ये तो तिथे गेलेला आहे आणि गेल्यानंतर त्या दोघांमध्ये काही भांडण झालं, बाचाबाची झालेली आहे आणि त्याने सपनावरती सपासप वार केलेत. सपना रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेली आहे आणि त्याच ठिकाणावरून त्याने पोलिसांना फोन केला आहे. पोलिसांना तो सांगतोय की मी माझ्या बायकोला ठार मारलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिला घेऊन जाण्यासाठी या. पोलीस देखील आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत. पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत. समोर बघतात तर अतिशय हृदयविदारक अशी परिस्थिती, कारण ज्या स्त्रीचा खून झालेला होता हा खून तिच्या स्वतःच्या नवऱ्याने केलेला होता आणि ती जी स्त्री होती ही 7 महिन्याची गरोदर होती. तिच्या अंगावरती भल्या मोठ्या प्रमाणामध्ये जखमा होत्या, मारल्याचे व्रण होते आणि प्रचंड प्रमाणामध्ये रक्तस्राव देखील झालेला होता. आता पोलिसांनी या तरुणाला म्हणजे सपनाच्या नवऱ्याला अटक केले आणि अटक करून ते पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहेत. पुढील चौकशी सुरू आहे. परंतु प्रथमदर्शनी पोलिसांना घरगुती वाद आणि प्रेम प्रकरणामधूनच सपनाची हत्या झाली असा संशय आहे आणि या कारणामुळे मग पोस्टमॉर्टम असेल किंवा या बाबतीमध्ये अधिक तपास सुरू आहे. आता अलीकडचंच लग्न होतं. 7 महिन्यापूर्वीच या दोघांचं लग्न झालेलं होतं. सपना देखील 6-7 महिन्याची प्रेग्नंट होती आणि हे सगळं असताना, सुखाचा संसार असताना कशी काय दुर्बुद्धी एखाद्या व्यक्तीला सुचू शकते हा एक प्रश्न आहे. आणि आपला भरला संसार आणि आपली जी बायको आहे ही प्रेग्नंट आहे, या काळामध्ये तिची काळजी घेण्याच्या ऐवजी रविशंकरने अत्यंत क्रूर असं पाऊल उचललं आहे. आपल्या बायकोला संपवलं आणि आता तो स्वतः पोलिसांच्या ताब्यामध्ये. त्याला कठोरात कठोर शिक्षा देखील होईल. पण सुखी संसार हा एका बाजूने होत नसतो. प्रेम प्रकरण असेल किंवा संशय असेल, हा संशय जर का एखाद्याच्या मनामध्ये असेल तर इतकी मोठी भयानक दुर्धर अशी घटना एखादी व्यक्ती घडवून आणू शकते आणि हेच रविशंकरने आपल्या अलीकडेच लग्न झालेल्या बायकोच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. शक्यतो ज्या जोडप्यांमध्ये नवीन लग्न झालेलं असतं, पहिले लग्नाचे 4 दिवस, 8 दिवस, महिना, 2 महिने, वर्षभर त्यांच्यामध्ये प्रेम रोजच्या रोज फुलत असतं. पण या बाबतीत मात्र 7 महिन्याची गरोदर असताना देखील, प्रेम फुलवण्याचं वय असताना देखील रविशंकरने आपल्या बायकोला जीवानिशी मारून टाकले. आता या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.